ज्या वेळेला मी ज्ञानात आली त्यावेळेला मला एवढी नशा की ती नशा मला सांगितली जात नाही, एवढी नशा राहायची मला. पार्वता दीदी असताना मला योग कसा लावायचा, मुरलीला रोज यायचं, मुरली मिस करायची नाही. तर मी रात्री, आणि मला अनुभव बी सांगितला त्यांनी, रात्रीचे 2 तर 4:45पर्यंत बाबा येतात, आपल्याला भेटतात. त्यावेळेस उठायचं आणि बाबांची रुरोहाण करायची. मी उठाई, मला झोपच लागायची. माझ्या घरामध्ये घड्याळ नव्हती, म्हणजे किती वाजले असं बघायला. तर मागे मार्केट होतं, मार्केटमध्ये टोल पडायचे, ते टोल ऐकायची. 1 वाजला का 1, 2 वाजला का 2, 3 वाजला का, मग 2 वाजता बसायचे मी योगला. आणि आमच्या तिथे गुरखे यायचे असे, ते गुरख्यात शिट्टी वाजायचा, काठी ठोकायचा, मग घराचं बॅटरी चमकाडायचा. मी अशी योगमध्ये बसता माझे असे डोळे एकदम बंद होऊन गेले, अशी म्हणजे झोप लागायला लागली मला अशी. तर माझ्या अंगावर एवढा फोकस आला की माझे डोळे एकदम बंद होते, एकदम उघडे होऊन गेले. की असं एवढं तेज माझ्या अंगावर असं कुठून आलं आहे, असं एवढा मला असं वाटलं की गुरखे आले आणि त्यांनी माझ्या अंगावर बॅटरी चमकवली बा, असं वाटत होतं मला. पण त्यांनी गुरखा नव्हता. तर म्हणजे बाबा जारले होते चौकशी, माझी बच्ची मला आठवण करते का झोपली आहे असं. तो एक मोठा अनुभव आहे माझा. त्यानंतर मी माउंट आबूला आली बाबा मिलनला. तर माझं कंबर एवढं दुखायचं, खूप दुखायचं. मी म्हणजे माउंट आबूमध्ये दवाखान्यात गेली, तिथे पण गोळ्या घेतल्या, घरून पण गोळ्या घेऊन गेली होती. अशा गोळ्या घ्यायची आणि जेवण करायची नाही, गोळ्या घ्यायची आणि जेवण करायची नाही. मग ज्यावेळेस मी घरी यायला लागली आणि घरी आल्याबरोबर 4 वाजता घरी आली आणि म्हणजे चहा घेतला मी. मला असं वाटतं की चहा गरम पडला म्हणेशील माझ्या पोटामध्ये. माझी आलसरची गाठ फुटली, एवढी रडायला लागली मी, एवढी रडायला लागली की सगळी गल्ली उचलून ठेवली. माझी सून म्हणत होती की असं काय झालं तुम्हाला, असं काय झालं म्हणजे, तुम्हाला आलसरचं गरम होत असेल. म्हटलं नाही बाई. मग गाडी आणली, गाडीमध्ये बसवलं, दवाखान्यात घेऊन गेले. दवाखान्यात डॉक्टरांनी सांगितलं, ॲडमिट करून घेतलं, इंजेक्शन दिलं, सलाईन दिली, थोडं बरं वाटायला लागलं म्हणे. दुसऱ्या दिवशी हे करावं लागेल म्हणे, म्हणजे काढावं, काहीतरी बघावं लागेल म्हणे असं. तर त्याच्यात असं निघालं की आलसरची गाठ फुटलेली आहे. म्हणजे गाडीमध्ये बरी फुटली नाही बाबा ती, असं घरी आल्यावर अर्ध्याच तासाने फुटली. म्हणजे गाडीमध्ये जर फुटली असती येताना तर माझी म्हणजे किती दुर्दशा झाली असती, मी कोणाला मायबाप म्हटलं असतं बाबा असं. तर बाबांनी असा अनुभव केला मला. आणि दुसरा अनुभव असा आला, माझा मुलगा म्हणजे नोकरीवरनं घरी होता 3 वर्ष. मग मी बाबांना चिठ्ठी लिहिली आणि मग बाबाजवळ ठेवली की घरी गेल्याबरोबर मला आनंदाचा निरोप माहिती पडायला पाहिजे की 2-3 दिवसामध्ये तो हजर होणार आहे बाबा ड्युटीवर असं. तर मी चिठ्ठी ठेवली आणि ताट घेतलं आणि नाश्ता करायला गेली. एक माता होती माझ्याबरोबर. आणि लगेच फोन आला ते एका बाईजवळ की म्हणे जितू भाऊ 3 दिवसापासून हजर होऊन गेलेला आहे म्हणे असं. मी घरची आशा ठेवत होती, पण बाबांनी लगेच अर्धा तासामध्ये मला म्हणजे असं सांगून टाकलं की बाबा हजर होऊन गेलेला आहे तो असं. मला जेवणसुद्धा इतकी रडली म्हणजे आनंदाचा अश्रू माझ्या डोळ्यामध्ये माहत नव्हता. इतका आनंद वाटला मला की बाबांनी म्हणजे माझं सांगणं ऐकून घेतलं बाबा असं, मी जे सांगितलं ते असं.